सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति. Last time we already started chapter number 12 Adi Shankaracharya. There are two stories on Shankaracharya. आपण बघितले पहिली स्टोरी आपण रिसेंटली संपवत आलेलो आहोत की आदी शंकराचार्याची. And now we have to see the second story and first story's one part. Okay, see, in the prathama prasanga Shankaracharya asked to her mother about the sannyasartham anumati prapta. We already know कि Kaladi village near the city Alua is the state of Kerala of South India and a village on the bank of the river Purna. And there Jagadguru Shankaracharya janma abhavat. Tasya pita Shivaguru and Mata Aryamba. And Balye eva tasya pita Shivaguru divangatah. Okay, and then tasmat mataiva means mother only putrasya palanam karot. Matlab she only brought to him up. Okay, understand. After that, in the Panchame Vayasi Upanita, in the age of 5, सपटनार्थम गुरुम उपागच्छत. व कुठे गेले? आपल्या गुरुच्या जवळ गेले. अप्रोच्ड गुरु फॉर स्टडीज. ओके, आपण इथपर्यंत बघितलं. देन तिथे त्यांनी काय काय शिकले? वेद वेदांग विविध शास्त्राणी च असाधारण वेगेन. म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता एवढी तलक होती, अनयुज्युअल पेस. म्हणजे त्यांनी असं अनबिलिव्हेबल गोष्टी साध्य त्यांनी केला. त्यांनी वेदांगाचा अभ्यास केला. वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, वेदांचे अंग त्यांचा त्यांनी अभ्यास केला. विविध शास्त्राणी मीन्स वेरियस स्क्रिप्चर सगळ्यांचा त्यांनी अभ्यास केला. अँड आफ्टर द फिनिशिंग स्टडी ही रिटर्न ॲट होम. गृहं प्राप्य मातृसेवाम आरभत. ओके, अँड आफ्टर द रिचिंग होम ही स्टार्टेड सर्विंग हिज मदर. ओके, पठनाधिकम समाप्य शंकरम मातृसेवाम आरब्ध. नंतर आफ्टर दॅट माता आर्यंबा पुत्रस्य विवाह विषये सदैव चिंतयति स्म. परंतु मनसा वचसा कर्मणा च विरक्त. शंकर संन्यासार्थम अनुमतिम प्रार्थयत. ओके, मदर आर्यंबा used to constantly worry regarding the son's marriage, but Shankar, who was detached through his mind, words and deeds, asked the permission for sannyas, become sannyasi. Okay, and after that one thing happened. What happened? काय झालं मग शेवटी? त्यामध्ये एकस्मिन दिने शंकर स्नानार्थम पूर्णा नदीम गतः. एका दिवशी शंकर गेले फॉर द बाथिंग पूर्णा नदीम. यदा स्थाने मग्न, जेव्हा ते स्नानात मग्न, वेन ही वॉज एन्ग्रॉस इन द बाथिंग, तदा तत्र एक नक्रः आगतः. तिथे कोण आलं? एक नक्र मीन्स क्रोकोडाईल. नक्र छटति तस्य पादम अगृणात. तदा शंकर उच्चैः आक्रोशित. नक्राचा पाय पकडला आणि शंकर स्क्रीमिंग लाऊडली, अंब सेव मी, अंब त्रायस्व मी. ओके, नक्रात फ्रॉम क्रोकोडाईल त्रायस्व आक्रोशम श्रुत्वा. ओके, हिअरिंग हिज स्क्रीमिंग नदी तीरम प्राप्ता आर्यांबा पुत्र नक्रेनं गृहीतम अपश्यत. तिने बघितलं की ते नकराला त्यांनी पकडलेलं आहे. ओके, देन भयाकुला सा अपि रोदनम आरभत. ही स्टार्टेड क्राईंग. शंकर मातरम आर्ततया प्रार्थयत. ओके, शंकर पेनफुली रिक्वेस्ट टू हिज मदर, अंब इतपरम अहम न जीवामी मरणात पूर्वम संन्यासी भवितुमिच्छामि. ओके, देन मदर आय विल नॉट लिव्ह नाव. ओके, आय विश टू बिकम संन्यासी बिफोर आय डाय. ओके, आपण इथपर्यंत बघितलं होतं की त्यांनी मागितलं. नंतर आपल्याला काही क्वेश्चन आन्सर बघायचे त्याच्यामध्ये. सी अकॉर्डिंग टू बोर्ड पॅटर्न की बोर्डामध्ये कसे क्वेश्चन आहे. यू हॅव टू राईट फर्स्ट थिंग. द फर्स्ट क्वेश्चन इज अवबोधनम कृती. उचित कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखित. अदरवाईज उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. तर इज 2 क्वेश्चन्स अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. अँड आफ्टर दॅट पूर्ण वाक्येन उत्तरत. देन सत्यम असत्यम. ओके, देन हू सेड टू हुम, कह कम वदती. दिस इज अवबोधनम कृती. शब्दज्ञानम कृती संधी त्वांत लभ्यंत तुमंत विशेषण विशेष्य. You have to solve 2. And after that one is a
chronological order, otherwise the Jala Rekha Chitram Purayat. There is a 7 marks each passage. There are 2 passages in the exam. Okay, means one passage taken from the conversational passage, like that the story is the Sa Eva Parmanu and Pratipadam Sanskritam is a fix. They are taken from there only, and other passages coming from the others chapters. Okay, see the question answer. Shankaracharya janma abhavat. शंकराचार्यांचा जन्म कुठे झाला? कालडी ग्रामे या अलुवी ग्रामे? द करेक्ट आन्सर इज कालडी ग्रामे. यू हॅव टू राईट फुल सेंटेन्स विथ द आन्सर इन द एक्झाम. ओके, यू हॅव टू राईट अ फुल आन्सर विथ द सेंटेन्स. द शंकराचार्यस्य जन्म कालडी ग्रामे अभवत. शंकरम गृहं प्रत्यागतवान् यतः, म्हणजे शंकर गुरु घरी का आले? तस्य पठनादिकं समाप्तं तस्य अध्ययने अरुचिता आसीत. तर सेकंड आन्सर, फर्स्ट आन्सर आहे तर तस्य पठनादिकं समाप्त. वेनेवर यू गिविंग द उचित पर्यायं चित्वा यू हॅव टू सॉल्व 2. ओके, 2 दिलेले असेल तर दोन्ही सॉल्व करायचं. तर उचित कारणं चित्वा यू हॅव टू सॉल्व ओनली 1 इज देअर, यू हॅव टू सॉल्व 1. देन नेक्स्ट वन, विशेषण विशेष यू हॅव टू राईट इन युअर क्लास वर्क. अष्टमे शतके दिवंगत, अष्टमे शतके 8th सेंचुरी, दिवंगतः शिवगुरु, चिंतामग्ना आर्यंबा, विरक्तः शंकरः, पंचमे वयसी. ओके, पंचमे वयसी, वयसी इज एंडिंग इन स, वयस सकारांत सप्तमी एकवचन, आणि पंचमे ऑल्सो सप्तमी एकवचन. अंडरस्टँड? डिक्लाइन लाईक देव पंचमे. देन वी हॅव टू सी क्रमेण योजित. माता पुत्र पालनम, शंकरस्य जन्म, वेदाध्ययनम अँड शिवगुरोः मरणम. So we have to read chronological order. What is the first thing happened? What is the first incident happened? Shankarasya janma abhavat. After that, Shiva Guru Maranam. The father was died. Then Mata Putra Palanam. Okay, mother ने फक्त त्यांचं पालन केलं. And last one is a Vedadhyanam. You have to write. Okay, understand? Now we have to see next. Okay, Adhuna va dehi anumatim. Okay, after that see what he said. Adhuna va, now give the permission. चेतसा अनिच्छन्ति अपि विवशा माता अवदता. चेतसा means by mind. ओके, विवशा, विवशा म्हणजे ती खूप विवश होती. ओके, विवशा हेल्पलेस. माता अवदत वत्स यथा तुभ्यं रोचते तथैव भवते. संधी इज देअर, तथैव. ओके, यथा तुभ्यं रोचते, जसं तुझी इच्छा असेल तसं होईल. तथैव, तथा प्लस एव, तथैव. ओके, देन इदानीमेव संन्यासं स्वीकुरु. इदानीमेव संधी इज देअर, इदानीं प्लस एव. इदानीमेव संन्यासं स्वीकुरु. एक्सेप्ट संन्यास नाउ इटसेल्फ. स्वीकुरु. ओके, मम अनुमती अस्ति म्हणजे माय परमिशन. ओके, तक्षणमेव आश्चर्यं घटितं. तक्षणमेव संधी तक्षणं प्लस एव आश्चर्यं. ओके, आश्चर्य मीन्स मावल. ओके, सरप्राइज्ड. घटितं अकर्ड. देववशात शंकर नक्रात मुक्त. ओके, बिकॉज ऑफ द देववशात, बाय चान्स, शंकर वॉज व्हॉट? शंकर फ्री फ्रॉम क्रोकोडाईल. स नदीतीरम आगत्य, आगत्य इज द 11th. मातु चरणौ प्राणमत. प्राणमत इज द लंग लकार. प्र प्लस नम. प्र इज द सफिक्स. ओके, स नदीतीरम आगत्य. संधी इज देअर, सह प्लस नदीतीरम. ओके, ही reached at the नदीतीरा at the mother and feet after coming to the bank of the river. अनंतरम शंकरः मातर संन्यासचं महत्त्व अवबोधयत. त्यांनी सांगितलं, संन्यासाचं महत्त्व सांगितलं. ओके, देअर आफ्टर शंकर मेड द मदर अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ अ संन्यास. संन्यासी न केवलम एकस्य पुत्र. संन्यास म्हणा, संन्यासी फक्त एकीचा पुत्र नसतो. विशालम जगतम एव तस्य गृहम. द वाईट वर्ल्ड इज हिज होम. ओके, विशालम जगत. ओके, विशालम जगत एव तस्य गृहम. एकस्याः पुत्रः. ओके, मात यदा त्वं स्मरिष्यसि. स्मरिष्यसि लुट्लकार फ्यूचर टेन्स. तदा एव त्वत्समीपम् आगमिष्यामि. संधी इज देअर, त्वत्समीपम प्लस आगमिष्यामि.
ओके. जेव्हा तुम्हाला काही करशील काय म्हणतात प्रॉमिसिंग मदर, तिने प्रॉमिस काय केलं मदरला, मदर वेन यू थिंक अबाउट मी आय शॅल बी क्लोज टू यू देन इट सेल्फ. ओके. इति मात्रे प्रतिश्रुत्य. प्रतिश्रुत्य इज द उपपद विभक्ती ॲक्च्युली. प्रति प्लस श्रू. ओके. प्रतिश्रूला प्रॉमिसिंग. गृहात निरगच्छत. गृहात फ्रॉम होम. निरगच्छत वेंट अवे फ्रॉम होम. तत् गोविंद भगवत पादानां शिष्यो भूत्वा देन बिकमिंग द डिसिपल ऑफ गोविंद भगवत. ओके. सर्वाणी दर्शनानी अपठत. ही स्टडीज ऑल फिलॉसॉफीज म्हणजे दर्शन. ओके. तेभ्य संन्यास दीक्षां गृहीत्वा. त्यांच्याकडनं संन्यास दीक्षा घेऊन. ओके. वैदिक धर्मस्य स्थापनार्थम प्रस्थान अकरोतो. ही सेट आउट फॉर एस्टॅब्लिशिंग ऑफ वैदिक रिलिजन. ओके. म्हणजे त्यांना पूर्ण जगामध्ये वैदिक धर्माची स्थापना करायची होती म्हणून त्यांनी सांगितलं ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म हेच सत्य आहे आणि जग हे खोटं आहे. ओके. अंडरस्टँड. अशा प्रकारे त्यांनी हे सांगितलं होतं. देन वी हॅव टू सी संधी. तथैव तथा प्लस एव. इदानीमेव. इदानीं प्लस एव. तक्षणमेव. तक्षणं प्लस एव. स नदीतीरं. सह प्लस नदीतीरं. जगत एव. जगत प्लस एव. बिकॉज ऑफ द संधी द चेंज इन त. त्वत्समीपम् आगमिष्यामि. त्वत्समीपं प्लस आगमिष्यामि. शिष्यो भूत्वा. शिष्यः प्लस भूत्वा. देन शब्दार्थ. देही गिव अनुमतीम परमिशन. चेतसा बाय माइंड. अनिच्छन्ति अनविलिंग. विवशा हेल्पलेस. स्वीकुरु एक्सेप्ट. आश्चर्यम मार्वल. दैववशात बाय चान्स. मुक्तः फ्री. आगत्य कमिंग अँड प्राणमत बोर्ड. अंडरस्टँड. अशा प्रकारचे शब्दार्थ आपण बघितले. नाव सेम शब्दार्थ अनंतरम देअर आफ्टर. अवाबोधयत अंडरस्टँड. एकस्याः ओनली वन. स्मरिष्यसि यू विल रिमेंबर. प्रतिश्रुत्य प्रॉमिसिंग. निरगच्छत वेंट अवे. शिष्य डिसिपल. भूत्वा बिकमिंग. दर्शनानी फिलॉसॉफीज. संन्यास दीक्षा इनिशिएशन फॉर इनिशिएशन. गृहीत्वा टेकिंग. स्थापनार्थम एस्टॅब्लिशिंग अँड प्रस्थानम सेट आउट. शब्दज्ञानम यू हॅव टू सी. यू हॅव टू राईट ॲटलिस्ट टू त्वांत तभ्यंत तुमंत. त्वांत श्रुत्वा गृहीत्वा. प्रथमांत पदम गतः त्वं. द्वितीयांत पदम पुत्रं मातरं. तृतीयांतपदं नक्रेण चेतसा. चतुर्थांतपदं मात्रे तुभ्यं. पंचम्यंतपदं वर्णात् तेभ्यः. षष्ठ्यंतपदं मम मातुः. मम एंड मातुः. सप्तम्यंतपदं एकस्मिन् दिने. संबोधनांतपदं अम्ब वत्स एंड मातः. यू हैव टू राइट ऑल थिंग्स इन योर क्लास वर्क. देन विशेषण विशेष एकस्मिन् दिने. ओके. एकस्मिन् दिने म्हणजे वन डे. विवशा माता. हेल्पलेस मदर. ओके. भयाकुला आर्यंबा. आर्यंबला भयाकुला जातः. मीन्स वेन यू आर रायटिंग यू आर सर्चिंग द आन्सर ऑफ अ विशेषण विशेष. यू हैव टू फाइंड आउट इन द दॅट पॅसेज ओनली. इन द दॅट लाईन ओनली. मीन्स इन द वन वर्ड या आफ्टर द 1-2 वर्ड्स. ओके. घटितम आश्चर्यम. विशालम जगत. यू हैव टू रिमेंबर वन थिंग. विशेषण विशेष ऑलवेज इन द सेम जेंडर सेम केस लाईक दॅट. एकस्मिन् दिने. विवशा माता. भयाकुला आरंबा आर्यंबा. आ इज देअर. घटितम आश्चर्य. म इज देअर. विशालम जगत. जगत इज ऑल्सो प्रथमा एकवचन. विशालम ऑल्सो प्रथमा एकवचन. नाउ वी हैव टू सी नेक्स्ट. एकस्मिन् दिने आचार्य. देन वी हैव टू सी सेकंड प्रसंग. द्वितीय प्रसंग अँड लास्ट. एकस्मिन् दिने आचार्यः शिष्यगणेन सह गंगा स्नानार्थम अगच्छत. ओके.
एकस्मिन् दिने आचार्य शिष्यगणेन सह, बिकॉज ऑफ द सह तृतीया केस इज देअर, शिष्यगणेन सह. One day Acharya went for bath, taking a bath in the Ganga Snanartham, at the Ganga group of disciples. तदा मार्गे कोपी दरिद्रः मलिनकाय जीर्णवस्त्रधारी मनुष्य तस्य पुरतः आगच्छत. ओके, तदा मार्गे मीन देन ऑन द वे, कोपी संधि इज देयर, कह प्लस अपि. ओके, कोपी संधि इज देयर, दरिद्रः पुअर, मलिनकाय डर्टी बॉडी, जीर्ण वस्त्रधारी टॉन काय क्लोथ्स मनुष्य तस्य पुरत आगच्छत. तस्य पुरत मीन्स इन फ्रंट ऑफ. ओके, तस्य तेयो तेषां षष्ठी, वेन पुरत इज कमिंग वी हैव टू यूज षष्ठी केस. आगच्छत, आगच्छत मीन्स केम. तम दृष्ट्वा शिष्याः मीन्स शंकराचार्य शिष्य म्हणाले, तम त्याला काय म्हणाले, अपसर अपसर इति उच्य, मूव अवे इति उच्य ही अवदत. दे सेड लाऊडली अवदन. शिष्या इज द प्लुरल, दॅट्स वाय अवदन इज द त ताम अन ऑल्सो प्लुरल. स मनुष्य अपृच्छत. ओके, दॅट मॅन आस्क्ड अप्सर अपसर इति कम वदसी. ओके, वाय आर यू सेइंग अप्सर अप्सर. ओके, मीन्स टू हुम आर यू सेइंग मूव अवे. शरीरम व आत्मा, कोणाला बोलतात तुम्ही, शरीराला का आत्माला. ओके, टू द बॉडी और टू द सोल. आत्मा तू परमेश्वरस्य अंश अत सर्वेषां समान एव. द सोल इज अ पार्ट ऑफ अ सुप्रीम लॉर्ड, हेन्स इट इज द सेम फॉर ऑल. म्हणजे आत्मा जो आहे परमेश्वराचा अंश आहे आणि सगळ्यांसाठी तो सगळ्यांचा तो समान आहे. तथाच सर्वेषां शरीराणी पंचमहाभूतात्मकानी, सगळ्यांच्या शरीरामध्ये पंचमहाभूत आहे. पृथ्वी आप तेजो वायू आकाश, हे सगळे पंचमहाभूते, प्रत्येकाचं शरीर पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. ओके, सिमिलरली एव्हरीबडीज बॉडी इज मेड ऑफ द 5 एलिमेंट. तरी कथत्वम शरीर मम शरीरात भिन्न, म्हणजे तुमचं शरीर माझ्यापेक्षा भिन्न का. अहम च त्वत् भिन्न, आणि मी तुमच्यासाठी भिन्न का. ओके, देन हाऊ इज युअर बॉडी डिफरंट फ्रॉम माइन अँड आय एम डिफरंट फ्रॉम यू. देन वेदांत तत्वस्य सारम तस्य मुखात श्रुत्वा इज अ तवांत. ओके, श्रुत्वा इज अ त्वांत. हिअरिंग द इसेन्स ऑफ अ वेदांत फिलॉसॉफी फ्रॉम हिज माउथ. ओके, आचार्यम तम प्रणमान, आचार्य बो डाऊन टू थिम. ज्ञानम तुम कस्मादपि ग्राह्यम, ज्ञान कोणापासून पण आपण घेऊ शकतो, लहानांपासून या आपल्यापेक्षा मोठ्यापासून कोणापासूनही घेऊ शकतो. नॉलेज इज अ इंडीड कॅन बी एक्वायर्ड फ्रॉम एनी वन. कस्मादपि संधी जर कस्मात प्लस अवि. यस्मात् ज्ञानं लभते स गुरुरेव इति विचारेण आचार्य तत्रैव मनीषा पंचकमिति स्तोत्रम रचितवान. ओके, म्हणजे तुम्ही काय विचार केला की ज्यांच्याकडून ज्ञान मिळतं तोच एक गुरु आहे. ओके, विथ द थॉट दॅट वन फ्रॉम द वन गेट्स नॉलेज इज इंडीड गुरु, अँड आचार्य कंपोज व्हाट मनीषा पंचकम स्तोत्रम. एवं आसेतु हिमाचलम पर्यटनम अद्वैत सिद्धांतस्य प्रचारम अकरोत. दस वंडरिंग फ्रॉम एव्हरीवेअर, तळापासून ते हिमाचलापर्यंत चारही दिशांना त्यांनी फिरून अद्वैत सिद्धांताचा त्यांनी प्रचार केला. म्हणून म्हटलेलं आहे, व्हॉट इज द लास्ट टू अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे स्वशास्त्रवत, षोडशे कृत्वान भाष्यम, द्वांत्रिंशे मुनिर अभ्यागत. ह्या ज्या 2 ओळी आहेत तर शंकराचार्याचं काय करतात, कौतुक करतात. संधी जे मुनीही प्लस अभ्यागत. अष्टवर्षे चतुर्वेदी, ॲट द 8 ही न्यू ऑल 4 वेदास. 8व्या वर्षी त्यांना 4 वेद कळाले, 4ही वेदांचं ज्ञान झालं. द्वादशे सर्वशास्त्रवत, ॲट 12 न्यू ऑल शास्त्रास मीन्स ऑल स्क्रिप्चर्स. षोडशे कृत्वान भाष्य, ॲट 16 ही रोट कॉमेंट्री ऑन द 30 कॉमेंट्री. षोडशे कृत्वान त्याने भाषण कॉमेंट्री लिहिली शंकराचार्यांनी. ब्रह्मसूत्र शांकर भाष्य, अँड 32 ही बिकम अ सेज, अँड त्याने 32व्या वर्षी ते एक मुनी झाले, सेज झाले. अशा प्रकारे शंकराचार्यांची स्टोरी सगळ्यांना नक्कीच आवडली असणार की शंकराचार्य कसे होते, काय होते. ओके, की शंकराचार्यांनी कसं ज्ञान प्राप्त केलं, हे केलं. म्हणजे आपल्यासाठी त्यांनी लहान वयातच
त्यांनी त्यांचा हे केला. ओके, त्यांनी बऱ्याचपैकी खूप चांगले शिकले. ओके, त्यांनी 8व्या वर्षात त्यांनी वेदांचं अध्ययन केलं, 12व्या वर्षात त्यांनी सर्व शास्त्रांचं अध्ययन केलं, 16व्या वर्षात त्यांनी शंकराचार्य वेदांत, तुम्ही नेटवर टाईप करा शंकराचार्य. ओके, वेदांत खूप इनबिलिव्हेबल आहे. शंकराचार्यांचा वेदांत जो आहे, शंकराचार्याचा शांकर भाष्य जो आहे इनबिलिव्हेबल. तुम्ही बोला, तुम्ही ते वेदांचं अफाट ज्ञान त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. अँड द्वांत्रिश मुनी अभ्यगण्यात 32व्या वर्षी त्यांनी काय केलं, मुनी झाले ते. आता तुम्ही सेज झाले. आता आपण तुम्हाला बघायचं आहे संधी कोपी कह प्लस अपि शरीरात भिन्न. द इज देअर, दॅट्स वाय चेंज इन त. शरीरात भिन्नम, त्वत भिन्नम, त्वत प्लस भिन्नम. हिअर ऑल्सो द चेंज इन त. कस्मात अपि, संधी स्पेलिंग मिस्टेक इज देअर. कस्मात प्लस अपि यस्मात ज्ञानम, यस्मात त ज्ञानम. whenever the is there, when we change the when we do the sandhi, त change in the. गुरु एव, गुरु प्लस एव. मुनिरभ्यागत, मुनिही प्लस अभ्यागत गात. देन शब्दार्थ शिष्यगणेन विथ ग्रुप ऑफ डिसिपल. दरिद्र पुअर. मलिनकाय डर्टी बॉडी. जीर्णवस्त्रधारी वेअरिंग रिच. पुरतः फ्रंट. आगच्छत केम अप्सर. मूव अवे. उच्चे ही लाउडली. आत्मानं सोल. अंशः पार्ट. पंचमहाभूतात्मकानि 5 एलिमेंट्स. तर्हि देन भिन्नः डिफरंट. वेदांत तत्वस्य ऑफ वेदांत फिलॉसॉफी. वेदांत इज अ वेदांत फिलॉसॉफी. सार मिसेस प्रणाम bow down. ग्राह्यम acquired. विचारेण थॉट. रचितवान कंपोस्ट. आसेतु हिमाचलम फ्रॉम द साऊथ टू द नॉर्थ अँड द ईस्ट टू वेस्ट, म्हणजे चारही सगळ्या दिशांना. पर्यटन वंडरिंग. सिद्धांत प्रिन्सिपल्स. प्रचारम प्रपोगेटेड. चतुर्वेदी न्यू द 4 वेदास. सर्वशास्त्रविद न्यू ऑल द स्क्रिप्चर. भाष्यम कॉमेंट्री अँड अभ्यागत बिकेम. ओके, देन त्वान्तव्यं दृष्ट्वा श्रुत्वा. प्रथमान्तपदं सह गुरु. द्वितीयान्तपदम् आत्मानं शरीरम्. आत्मानं शरीरं. देन तृतीयान्तपदं शिष्यगणेन विचारेण. पंचमन्तपदं यस्मात् शरीरात्. षष्ठ्यन्तपदं तस्य ईश्वरमेश्वरस्य. सप्तमन्तपदम् अष्टवर्षे 12. यू हैव टू राइट ऑल थिंग्स. देन लास्ट वन विशेषण विशेष्य. मलिनकाय डर्टी बॉडी. मनुष्य. एकस्मिन् दिने. पंचमहाभूतानि शरीराणी. ओके, देन आफ्टर दॅट तुम्हाला हा लेसन समजला असेलच. क्वेश्चन आन्सर व्यवस्थित हे करायचे आहे. जेवढे मी क्वेश्चन्स यातले तुम्ही लिहून घ्यायचे. शब्दार्थ यू हॅव टू राईट इन द क्लास वर्क. आफ्टर दॅट विशेषण विशेष, त्वांत तुमंत अँड संधी. दीज थिंग्स इन युअर राईट टू युअर क्लास वर्क. इन 9th स्टँडर्डमध्ये आपण हे सगळं लिहित होतो क्लास वर्कमध्ये. यू हॅव टू राईट इन द क्लास वर्क. ओके, अंडरस्टँड. यू हॅव टू ट्राय टू सॉल्व द अभ्यासपत्र. ओके, अँड भाषा अभ्यास तुम्हाला सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, अंडरस्टँड. अँड आफ्टर द फिनिशिंग द लेसन यू हॅव टू रीड द लेसन whenever you have to find out the answer from the passage only in the exam. Okay, that's why तुम्हाला you have to know about the every meaning of every word. जर मिनिंग तुम्हाला वर्डचं माहिती आहे तर तुम्ही यू कॅन राईट फाइंड आउट आन्सर व्हेरी इझिली. ओके, तर लवकरच आपण पुन्हा भेटू पुढचा चॅप्टर घेऊन. आता मी ते संपवते. धन्यवाद. पुनर्मिलामः.